हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळची माझी सुरुवात, सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर मी देवघरामध्ये येते, एक अगरबत्ती लावते, आई जगदंबेला म्हणजे आपल्या तुळजाभवानीला हळदी कुंकू लावते, आपल्या परडीला हळदी कुंकू लावते, स्वतः लिहिते, नमस्कार करते आणि त्यानंतर मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात करत असते. हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या देवांना नमस्कार करून, हळदी कुंकू लावून नमस्कार करून मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागत असते. जसं की मग गॅसची पूजा असेल, तुळशीची पूजा असेल, बाकीची इतर सगळी कामं असतात ती त्यानंतर करत असते मी. सकाळी आंघोळ झाल्यानंतर जर आपल्या दिवसाची सुरुवात जर आपण अशी केली तर बघा दिवस किती छान जातो, प्रसन्न जातो आणि दिवसभरामध्ये अजिबात कंटाळा वगैरे येत नाही. कारण सर्वात अगोदर आंघोळ झाल्यानंतर आपण देवांना नमस्कार करतो, देवाचं नामस्मरण करूनच इतर आपल्या बाकीच्या कामांना जर लागलं तर. कारण सकाळी लवकर, एवढ्या लवकर सकाळी पहिली आंघोळ झाल्या प्रत्येकाला जमत नाही देवपूजा करणं. काही लोकांना डबे असतात, सगळं असतं. तर मलासुद्धा असतो, डबा असतो त्यांचा, त्याच्यामुळे मला देवपूजा थोडीशी लेटच होते. कारण मला 1 तास लागतो देवपूजेला आणि देवपूजा करत बसलं तर डबा राहतो. त्याच्यामुळे मग मी डबा वगैरे करून मग शांतपणे निवांत देवपूजा करत असते. त्या अगोदर बाकीची माझी जी कामं आहेत ती आटपून घेत असते. काय होतं, सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की पहिली देवपूजा करायला ज्यांच्या मागं डबे वगैरे नसतात त्यांना होतं, पण ज्यांच्या मागं डबे वगैरे असतात, स्वयंपाक करायचा असतो, त्यांना आंघोळ झाल्या लगेच देवपूजा करणं जमत नाही. आणि मी पहिलं पुण्याला असताना करायचे, पण इथं आलं तसं मला होत नाही. कारण काय होतं, सकाळी लवकर स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळे. तर मग मी बाकीची कामं करून घेत असते देवपूजेच्या अगोदर. मग त्याच्यामुळे मी आंघोळ झाली की सर्वात अगोदर देवघरामध्ये येते, देवांना नमस्कार करते आणि त्यानंतर मग मी माझी बाकीची सगळी कामं पटापटा आवरून घेत असेल. जसं की रांगोळी असेल दारामध्ये घालायची, तुळशीची पूजा असेल, चहा ठेवून घेत असते. चहा ठेवलं की तुळशीची पूजा आणि रांगोळी वगैरे होते चहा उकळेपर्यंत. तर असं माझं रोजचं डेली रुटीन असतं. काय होतं, सकाळी आपल्याला खूप घाई गडबड असते आणि सकाळच्या वेळी आपल्याला ही सगळी जर कामं अशी एकापाठोपाठ एक जर केली तर आपली वेळही वाचतो आणि आपली कामंसुद्धा पटापटा होतात. आणि देवपूजा राहते नंतर. तर मग देवपूजा पहिला डबा करून घेते, त्यांचं नाश्ता जेवण वगैरे झालं की पटकन मग मी देवपूजा करून घेते. त्यानंतर मग किती का उशीर होईना देवपूजेला, देवपूजा माझी निवांत चाललेली असते. तर असं माझं नेहमीचं असतं. त्याच्यामुळे रोजच्या रोज माझी देवपूजा ही तशाच पद्धतीनं मी करत असते की जरा वेळ लागला तरी चालेल, पण देवपूजेला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे निवांत अशी देवपूजा मला करायला आवडते. कारण काय होतं, घाई गडबडीत जर देवपूजा केली तर देवपूजा केल्यासारखंसुद्धा वाटत नाही. तर काल केलेलं होतं उंबऱ्याला हळदीचं लेपन, तर ते लेपन मी तसंच ठेवलं. फक्त ओलं कापड घेतलं आणि आदर पुसलं. म्हटलं आजच्या दिवस राहू दे, उद्या काढूयात. कारण आज आहे तसाही शुक्रवार, त्याच्यामुळे हळदीचं लेपन मी पूर्णपणे काढलं नाही. त्याच्यावरती फक्त ओलं कापड फिरवलं, म्हणजे उंबरा पुसून घेतला, कालची रांगोळी झाडून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरतीच रांगोळी वगैरे काढली. रांगोळीवरती मस्त अशी हळदी कुंकू टाकलं आणि झालेली आहे माझी शुक्रवारची उंबऱ्याची पूजा. तर खरंच उंबऱ्याची पूजा रोजच्या रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रोजच्या रोज जर आपला उंबरा स्वच्छ आणि शुचिर्भूत असेल, दार आणि घर उंबरा स्वच्छ असेल तर बघा घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं. घरातल्या व्यक्तींनासुद्धा आणि घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा बघा आपलं दार बघून प्रसन्न वाटतं आणि त्यांच्या मनामध्ये जरी काय निगेटिव्हिटी असेल तर ती तिथेच नष्ट होते आणि प्रसन्न मनाने ते घरामध्ये प्रवेश करतात. तर बघा आता चालू आहे माझी देवाची पूजा. तर सगळ्या देवांना आंघोळ घालून सगळे देवते ठेवलेले आहेत आपल्या आपल्या जाग्यांवरती. आता आई तुळजाभवानीला आंघोळ घालायची आज पाठीमागं ठेवली होती, कारण आज आहे शुक्रवार. म्हटलं चला आज देवीला आपण अभिषेक करूया. तर हळदी कुंकवाचा सुद्धा अभिषेक करायचा होता, पण नाही केला, फक्त दुधानेच अभिषेक केला. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तरी का होईना पण देवीला अभिषेक करावा. पंचामृताने असेल, हळदी कुंकवाने असेल, तर अभिषेकाचं खूप महत्त्व आहे. तर बघा आपल्या घरामध्ये सतत निगेटिव्हिटी जाणवत असेल, घरामध्ये चिडचिड वाटत असेल, मुलं बाळं चिडचिड करत असतील,
मिस्टर चिडचिड करत असेल किंवा आपण स्वतः चिडचिड करत असेल, घरातलं वातावरण जर पूर्ण बिघडलेलं असेल, तर आपली जी कुलदेवी आहे कुठलीही असो, मग ती तुळजाभवानी असो, येडेश्वरी असो, काळूबाई असो, कोल्हापूरची महालक्ष्मी असो, कुठली जरी देवी असेल आपली कुलस्वामिनी, तर तिच्यावरती अशा प्रकारे अभिषेक करायचा आणि ते अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते आपण स्वतः प्यायचं, घरातल्या सर्वांना प्यायला द्यायचं. बघा तुम्ही हे जर तुम्ही सातत्याने दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला केलं तर आपल्या घरामधलं खरंच जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते. आपल्या घरामध्ये अशांत वातावरण किंवा घरातल्या माणसांचं माइंड जे आहे ते स्वतः व्यवस्थित राहतं. हे मला स्वतःला आलेला अनुभव आहे. मला खूप वर्ष त्रास होत होता आणि त्यावेळेस मी माझ्याकडं आई तुळजाभवानीचा टाक होता, तर त्या टाकावरती मी असाच अभिषेक करून ते पाणी स्वतः पित होते, जेणेकरून माझं डोकं शांत व्हावं किंवा घरातले जे लोक आहेत ती शांत राहावी किंवा कोणाशी भांडण होऊ नये ह्यासाठी. कारण कसं आहे, आणि बघा बरेच लोक वाईट बाधासुद्धा करतात. तर वाईट बाधा जी असते आपल्यावरती ती फार काळासाठी नसते, पण लोकांना कळत नाही. लोक एखाद्याचं वाईट करायला खूप टपलेली असतात. जर तशा गोष्टी जरी असल्या आपल्या बाबतीत, आपल्याला सारखं वाटत असेल की आपल्याला कोणीतरी काहीतरी केलं आहे, तर असं जरी असलं तरी तुम्ही बघा मंगळवारी, शुक्रवारी देवीला अभिषेक करून ते पाणी स्वतः प्यायचं आणि घरामध्ये सुद्धा सगळीकडे शिंपडायचं. आणि आपल्याला आमुष्याला दही भात करायचा, अळणी भात करायचा आणि तो आपल्या घराच्या सगळ्या बाजूनी जे आहे तो शिंपडायचा. तर असं केल्याने सुद्धा ह्या ज्या वाईट बाधा आहेत त्यासुद्धा नष्ट होतात आणि आपल्या घराला आपल्या कुलस्वामिनीचं सुरक्षा कवच राहतं. जेणेकरून कुणी जरी काही केलेलं असेल आपल्यावरती तर आपल्याला त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावरती, आपल्या मुलाबाळांवरती होत नाही. असे लोक खूप करणारे असतात, एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून खूप करणारे असतात. पण जरी तसं झालं तर आपल्याकडे देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर आपण असा अभिषेक करायचा आणि ते अभिषेकाचं पाणी घरातल्या सर्वांनी प्यायचं आणि ते पाणी घरामध्ये सगळीकडं घराच्या बाहेर थोडं थोडं शिंपडायचं. पायदळी येऊ नये ह्याची काळजी घ्यायची. आणि अभिषेकाचं पाणी जे आहे ते पंचामृताने अभिषेक केला असेल तर घरातल्या सर्वांनी अभिषेकचं पाणी प्यायचं. हळदी कुंकवाचं पाणी प्यायचं नाही, कारण कुंकवामध्ये केमिकल असतं. तर सर्वात अगोदर म्हणजे देवीच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा. ते पाणी कुठल्या तरी दुसऱ्या झाडाला घालायचं. त्यानंतर दुसरी डिश घ्यायची, त्या डिशमध्ये पंचामृताने देवीला अभिषेक घालायचा. मग ती मूर्ती असो किंवा टाका असो, तर अशा पद्धतीनं अभिषेक घालून ते घरातील सर्व व्यक्तींनी पाणी जर पिलं तर आपल्या समस्या ह्या 70 ते 80% पूर्ण होतात. त्यानंतर बघा देवीची कृपा तर आपल्यावरती असतेच. करता करविता परमेश्वर आपण म्हणतो ना, तर आपण ह्या गोष्टी बाहेर कुठं इकडं तिकडं बघत बसण्यापेक्षा घरच्या घरी हे अशा पद्धतीने कुलस्वामींवरती अभिषेक करून हा उपाय करावा. सर्वांनी हा उपाय करून बघा. जर तुमच्या घरामध्ये खरंच काय वाटत असेल तुम्हाला, तर अशा पद्धतीनं आपल्या कुलस्वामिनीवर हा उपाय आपण मंगळवारी, शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला करावा. असं सातत्याने कायमस्वरूपी जर करत राहिलं तर आपल्या घरावरती कोणी वाईट नजर तर टाकणारच नाही. आपल्या घरातलं वातावरण बघा नेहमी शांत, हसत खेळत राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि बाहेरचे बाकीचं दुसरं उपाय करत बसण्यापेक्षा, बाहेर पैसे घालवत बसण्यापेक्षा आपल्या कुलस्वामिनीवर हा उपाय करावा प्रत्येकानेच. बघा अनुभव घ्या. स्वतः मी केलेला आहे. जवळजवळ 2-2.5 वर्ष हा उपाय केलेला आहे आणि खरंच आपल्याला उशिरा का होईना पण ह्या गोष्टीचं फळ मिळतं. आणि आई जगदंबा म्हणजे आपली कुलस्वामिनी कुठली पण असो, मी सांगितल्याप्रमाणे कुठलीही आपली कुलस्वामिनी असो, तर अशा प्रकारे अभिषेक करून आपले प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या घरच्या घरीच सोडवायचं. आणि बघा बऱ्याच जणांना वारं येतं, तर काही जणांचं वारंसुद्धा मोकळं होत नाही किंवा त्याच्यासाठी पण बाकीच्या प्रोसेस असतात, नाही असं नाही, पण त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फरक पडतो. अभिषेक करायचा मंगळवारी देवीला, मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, आणि ते पाणी प्यायचं. त्याचासुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो आपल्याला. तर मी हे स्वतः 2 वर्ष केलेलं आहे, त्याच्यामुळे मला स्वतःचा अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे की मी अशा पद्धतीनं ह्या गोष्टी करत होते आणि त्याच्यामुळे मला
म्हणजे माझ्या बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित चालल्या आणि असं करत करत हळूहळू करतच आपलं सगळं व्यवस्थित होत राहतं. हीच सेवा मी आपल्या कुलस्वामिनीची सातत्याने 2 वर्ष केली. स्वामींची तर सेवा माझी चालूच होती, पण आई जगदंबेची ही सेवा मी सातत्याने 2 वर्ष केली. तेव्हा आपलं सगळं व्यवस्थित झालं. वारंसुद्धा माझं व्यवस्थित सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर मग आपला गेनमाळेचा कार्यक्रम झाला, जसं की सर्वांनीच पाहिलेला आहे. ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर सर्वांनी पाहावे. आणि इकडं चालू आहे माझी परडीची पूजा. तर सकाळीच मी दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून पूजा केलेली असते, पण शुक्रवार आहे म्हटल्यानंतर तिची सगळी व्यवस्थित पूजा करणं, कारण आता ती आपले आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी आपल्या घरी साक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे तिचं सगळं व्यवस्थित आपल्याकडून सेवा घडावी आणि घडलीच पाहिजे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं शुक्रवारची पूजा करत असते मी. तर छान अशी परडीची पूजा करून घेतली. आता सध्या जोगवा वगैरे मागायचा नाही 1.25 महिना, त्यानंतर मागतात. तर पूजा वगैरे करून घेतली आणि बाकीचीसुद्धा नित्य देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आपली सगळी देवपूजा झाल्यानंतर, परडीची पूजा झाल्यानंतर मग मी आरती करून घेते. आरती गणपती बाप्पाची पहिल्यांदा आरती करते, त्यानंतर आपल्या देवीची आरती करते. तर आई जगदंबेची आणखीन एक दुसरी आरती आहे, ती काय पाठ झालेली नाही, पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर करेल, ते बघूनच म्हणत असते. आणि रोजची आपली गणपतीची आरती आणि दुर्गट भारी ही एक आरती, असे 2 आरत्या म्हणत असते. तर अशा पद्धतीनं रोजच्या रोज माझी देवाची सेवा, देवाची उपासना जे मी माझ्याकडून घडते, जे मी करते ते तुमच्याशी शेअर करत असते. आज शुक्रवार आहे, तर आजची छान अशी सुंदर पूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि एक दादा आहेत, त्यांनी सांगितलेलं होतं मला कमेंटमध्ये की ताई तुम्हाला असं बिना वाजवता वारा आल्यानंतर व्हिडिओ शेअर करा. तर नक्कीच करणार आहे, कारण आता काय होतं, ज्यावेळेस मी पूजा वगैरे करत असते घरामध्ये कोणी नसलं की मग मी अशा गोष्टी करत नाही. कारण काय होतं, त्याच्यामध्ये देवीचं वारं ज्यावेळेस आपल्यामध्ये येतं त्यावेळेस आपल्याला कुंकू लावायला कोणतरी घरामध्ये असलं पाहिजे. एकटे असल्यानंतर बाकीचं आपल्याला काहीच कळत नसतं. त्याच्यामुळे घरात कोणीही नसताना आपली पूजा वगैरे माझी झालेली आहे. आज तर घरामध्ये कोणीच नव्हतं. कॅमेरा हा आपल्या मोबाईल हा ट्रायपॉडला लावून मी सगळं शूट केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी करेन त्यावेळेस मी नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल. तर चला, तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई राजा उदो.